स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव्ह बाईट्स या यूट्यूब चॅनलवर। आपण पायनॅपलपासून गोड आणि स्पायसी अशा दोन रेसिपीज तयार करणार आहोत। घरामध्ये बऱ्याच जणांना गोड खायचं असतं, पण गोड बरोबर काहीतरी स्पायसी पण पाहिजे असतं। त्यासाठी आपण ही रेसिपी तयार केलेली आहे। मार्केटमधून आपण पायनॅपल आणायचा कंटाळा करतो, कारण पायनॅपल कट करायला खूप कंटाळवाणं वाटतं आणि कट करून आणलेलं पायनॅपलची रेसिपी लगेचच करावी लागते। त्यामुळे आपण पायनॅपल कसं कट करायचं त्याची ट्रिक दाखवणार आहोत। या पद्धतीने पायनॅपल कट करायला खूप सोपं जातं। पायनॅपल सेंटरला कट करायचं आणि त्याच्या जे तिरक्या रेषा असतात त्या तिरक्या रेषांना बरोबर कट करायचं दोन्ही साइडनी, आणि मध्ये बरोबर अशा पद्धतीचं एक पीस निघतो आणि अशा पद्धतीनं त्यांचा फक्त वरचा भाग कट केला की आपले पायनॅपलचे तुकडे तयार। पण आता एक वाटी पायनॅपलचा पल्प आणि एक वाटी तुकडे अशा पद्धतीनं पायनॅपल आपल्या पायनॅपलच्या रेसिपीमध्ये वापरणार आहोत। आणि ड्राय फ्रूट्स पण आपण आता कट करून घेतलेले आहेत। आता पायनॅपलचे तुकडे आणि पल्प दोन्ही आपण पॅनमध्ये घातलेलं आहे आणि त्याच्याबरोबर साखर पण टाकलेली आहे। सर्व मिश्रण दाटसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे। काही जणांना पायनॅपल खाल्ल्यानंतर घशामध्ये खवखवतो, त्याच्यासाठी ही अशा पद्धतीने भाजल्यामुळे त्याचा तो उग्रपणा आहे तो कमी होतो आणि पायनॅपल खायला खूप सोपं जातं। आणि आपण आता ह्याच्यामध्ये 2 कप पाणी घातलेलं आहे, कारण आपण 1 कप रवा घेणार आहोत। त्यासाठी आपल्याला रव्यासाठी 2 कप पाणी लागणार आहे। आता आपण 1 कप रवा व्यवस्थित किंचित लालसर होईपर्यंत भाजायचा आहे। ही स्टेप चुकवायची नाही आहे, कारण रवा जर कच्चा राहिला तर आपली पूर्ण रेसिपी बिघडते। त्यामुळे रवा भाजण्यासाठी जो वेळ द्यावा लागतो तो देणं खूप गरजेचं असतं। आणि आता आपण रवा भाजत आल्यानंतर तूप घातलंय, तुपामध्ये पण व्यवस्थित भाजायचा। आणि आता आपण सेंटरला ड्रायफ्रूट्स भाजून घेणार आहोत। ड्रायफ्रूट्स जर आधी भाजून घेतले नाही तर अशा पद्धतीने तुम्ही रवा भाजताना सुद्धा मध्ये सेंटरला ड्रायफ्रूट्स टाकून भाजू शकता। आपण याच्यामध्ये काजू, बदाम आणि मनुका घेतलेले आहेत। तर सर्व व्यवस्थित आपलं भाजून झालेलं आहे। आपण याच्यामध्ये 1 लिटर दुधाची साय घातलेली आहे, मिल्क क्रीम। हे फ्रेश मिल्क क्रीम आहे, घरामध्ये आपल्याकडे दूध असतंच, तर ह्याच्यामुळे आपला जो हलवा आहे तो खूप खायला छान लागतो, सॉफ्ट होतो। आपला शिरा शिजत आल्यानंतर आपल्याला फूड कलर घालायचा आहे। त्यासाठी आपण वाटीमध्ये 1 चिमूट फूड कलर आणि त्याच्यामध्ये पाणी घालून ठेवलं आहे। आणि आता आपण भाजलेल्या रव्यामध्ये पायनॅपलचं पल्पचं लिक्विड तयार केलेलं आहे ते घातलं आहे आणि सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण या स्टेपला फूड कलर घालणार आहोत। फूड कलर ऑप्शनल आहे, तुम्हाला नाही घातला तरी पण चालेल, पण कलर खूप सुंदर येतो। आपण हा लेमन येलो कलर वापरला आहे, तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तुम्ही वापरू शकता। आणि आता आपण 1/4 वाटी साखर घालतोय। ऑलरेडी आपण पायनॅपलचं पल्प आणि पायनॅपलचे तुकडे जेव्हा भाजले तेव्हा साखर घातली होती। आता आपण थोडी साखर एक्स्ट्रा आणि घातली आहे आणि अशा पद्धतीने आपण एक वाफ द्यायची। तोपर्यंत आपण स्पायसी पायनॅपलची तयारी करून घेणार आहोत। आता पायनॅपल आपण कट करून अशा पद्धतीनं आपण याच्यामध्ये कुठलाही ऑइल किंवा तुपाचा वापर केलेला नाही आहे भाजताना। आपण आता मिरे पावडर घातली आहे आणि चाट मसाला घातला आहे आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। ही एकदम सोपी रेसिपी आहे, झटपट बनते आणि खायला पण खूप छान लागते। आपल्या पायनॅपलच्या रेसिपीला कुठलंही तेल, तूप, साखरेचा आपण वापर केलेला नाही आहे, त्यामुळे ही एकदम हेल्दी रेसिपी तयार झालेली आहे। भरपूर तूप, ड्रायफ्रूट आणि आपल्या दुधावरची मलाई वापरून तयार केलेला आपला पायनॅपलचा शिरा तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा। गोड पायनॅपल बरोबर स्पायसी रोस्टेड पायनॅपल जर बनवला तर गोड शिऱ्याची टेस्ट आणि वाढते। पायनॅपल म्हणजे अननसामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन B6, मॅग्नेशियम, रिबोफ्लेविन, तांबे, लोह, पोटॅशियम तसेच फायबर भरपूर प्रमाणामध्ये असते। त्यामुळे असं पौष्टिक सगळी फळं आपण आपल्या आहारामध्ये ठेवली पाहिजेत। त्यामुळे अशा पद्धतीचं आपलं पायनॅपलची रेसिपी जर तुम्हाला माझी आवडली असल्यास
आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे फळांपासून रेसिपीज बनवलेले आहेत ते पण नक्की बघा. थँक्यू.